श्री स्वामी समर्थ मंडळी. तर खूप दिवसांनी आज मी व्हिडिओ बनवते. तर दक्ष गेला तर सकाळी शाळेत आणि आता परीची तयारी करत होती मी इथं. 11 वाजलेले होते. घरातले बाकीचे सगळे कामं आवरून झालेले होते. तर इथं मी तिला शाळेच्या ड्रेसवर अशी ओढणी लावून देते आणि आमच्या मायलेकींच्या मस्त अशा गप्पा पण चालू आहेत. तर सकाळी खूप पटपट आणि लवकर कामं आवरावे लागतात, कारण की सकाळची खूप धावपळ होते. एक शाळेला जातं, परत दुसरं क्लासला जातं. मग परी क्लासहून आली का मग तिची दुपारची शाळा राहते. तर इथं मी मटकीची उसळ केली होती. ती इथं एका प्लेटमध्ये थंड करून घेतलेली आहे आणि तिला आज एकच डबा घेऊन जायचा होता. तर इथं मी तिचा टिफिन वगैरे पॅक करून दिला आणि त्याच्यानंतर मग तिला शाळेत पाठवलं. ते आम्ही इथं सिंपल अशी उडदाची डाळ इथं मी केलेली होती आणि त्याच्यानंतर मग इथं मी संध्याकाळची तयारी करून घेते. कारण की परीने आज सांगितलं होतं की मम्मी मला छोले खायचे आहेत. तर इथं मी हरभरे जे ते स्वच्छ धुवून इथं पाण्यात टाकून दिलेले आहे. तर संध्याकाळपर्यंत आपले हरभरे पण फुगून जातील. तर असे मी पिशवीमध्ये पॅक करून फ्रीजमध्ये ठेवत असते, जेणेकरून खराब होणार नाही. तर काल मी हे अर्धं ब्लाऊज केलेलं होतं, जे की आज मी पूर्ण करणार आहे. तर त्याच्या आधी मी इथं काही शॉपिंग केलेली होती माझ्यासाठी, तीच तुम्हाला मी आता पुढे दाखवते. तर सुंदर असे मग मी 2 साड्या घेतलेल्या आहेत. एक साडी जी मला जी भेटलेली आहे. तर ही साडी बघा खूप सुंदर अशी आणि सॉफ्ट कापड आहे आणि अशाच साड्या मला आवडत असतात. लेसच्याच साड्या मी घालत असते. तर याचं ब्लाऊज पीस ते खूप मला आवडलेलं आहे, कारण की आता सध्या ज्या साड्यांमध्ये ब्लाऊज पीस येत आहे ना, ते खूप खराब निघत आहेत. तर मला अशा कापडचंच ब्लाऊज पीस आवडतं. तर याचे बघू शकता तुम्ही, डिझाईन वगैरे खूप छान होती आणि खूप छान अशी साडी दिसत होती. मी याच्या आधी पण घालून बघितली तिला. तर त्याच्यानंतर ही दुसरी साडी, तर ही साडीचं फॅब्रिक जे आहे ते थोडं असं याच्यात आहे रफमध्ये, जड आहे थोडी, पण याची साडीची जी शायनिंग आहे ती खूप छान आहे आणि त्याच्यावर असे वेल आहेत आणि या साडीचा कलर पण मला खूप आवडलेला आहे. याला पण अशी लेस आहे आणि याच्यातलं ब्लाऊज पीस जे आहे ते पण छान आहे. तर खूप छान साडी होती आणि कलर पण मला खूप आवडला. तर ही तिसरी जी साडी आहे ती मला भेटलेली आहे. आता मी गावाला गेली होती तिथूनच. तर हे 2 साड्या माझ्या सेम झाल्या, पण कलर वेगवेगळे आहेत. तर याचं पण फॅब्रिक जे आहे ते सेमच आहे पहिल्या साडीसारखं आणि शायनिंगवालं आहे. तर याच्यात कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस निघाले जे की खराब आहे. तर मी या साडीवर दुसरं ब्लाऊज पीस घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही, खूप घातल्यावर छान दिसणार आहेत या साड्या. तर माझ्या साड्या तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर ह्या साडीचं ब्लाऊज पीस बघू शकता तुम्ही, असं खराब निघालेलं आहे, जे की शिवल्यानंतर लगेचच खराब होणार आहे आणि त्या आधीची जी साडी होती त्याच्यातलं हे ब्लाऊज पीस आहे, हे थोडं चांगलं होतं, तर हे मी शिवणार आहे. बघू आता पुढे